श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर प्रत्येकाला माहिती आहे की स्वामींचं नामस्मरण, स्वामींच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. पण तर आपल्याला माहिती का खरोखरच नामस्मरणाने एवढे चमत्कार होतात का, अनुभव येतात का? तर स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. तर सर्वप्रथम आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षडरिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात, त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होते, हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यम हवानीत आल्याचे ते लक्षण आहे. माझ्याही बाबतीत असंच झालं की मी नामस्मरण करता करता मी झोपेतही स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊ लागले. काही दिवसात जसजसा आपला जप वाढत राहतो तसतसं आपण दिवस रात्र स्वामींचं नामस्मरण करत राहतो. आणि माझ्या घरामध्ये सुद्धा स्वामींचा अखंड जप चालूच राहतो. त्याच्यामुळे आम्ही त्या जपामागे स्वामींचं नाव सतत घेत असतो. तसंच काही श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. श्री स्वामी समर्थ नामाने पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. बघा, ज्याला कोणाला नामस्मरण केल्याने राग येत नसेल तर ते अतिशय उत्तम आहे. या नामस्मरणाने त्यांचा राग नाहीसा झालेला असतो. ही खूप चांगली खूण मानली जाते. तर नामस्मरण करूनही तुम्हाला जर राग येत नसेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे. श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान आहे, द्वितीय स्थान हे धनस्थान आहे, तर तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे. असंच काही. तर साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात, चमत्कार दिसू लागतात. श्री स्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे. जितके सांगावे तितके कमीच आहे. तर बघा, आपण नामस्मरण करतो, तर नामस्मरण करण्याच्या मागे काय कारण आहे किंवा आपल्याला त्याचे अनुभव खरंच येतात का आणि त्याच्यामध्ये होणारे बदल काय काय आहेत ते आपण आत्ता पाहिले. तर स्वामी नामस्मरण एवढं प्रभावी आहे की तुम्हाला जर कुठली सेवा जमत नसेल तर तुम्ही चालता बोलता पण स्वामींचं नामस्मरण करू शकता. तर स्वामींच्या नामस्मरण करण्याला काही नियम किंवा अटी नाहीत. तुम्ही कधीही आणि कुठेही नामस्मरण करू शकता. झोपता, उठता, स्वयंपाक करता, कपडे धुताना, भांडे घासताना, कुठलंही दुसरं काम असू द्या किंवा एखादे तुम्ही बाहेर गेलाय, प्रवासात आहेत, तुम्ही कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकता. त्याला काहीच नियम आणि अटी नाही आहेत. आणि या नामस्मरणाचे एवढे अगणित फायदे आहेत की तुमचं जसजसं नामस्मरण वाढत जाईल तसतसं तुमच्यातले दोष कमी व्हायला लागतात आणि आपल्याला तसतशी प्रचिती यायला लागते. तर प्रत्येकाला वाटतं बघा की आपल्या घरात देवपूजा असते, तर देवपूजा ही एक मेडिटेशन केल्याप्रमाणेच राहते की काय? देवपूजा आपण जे देवपूजा करतो ते एक मेडिटेशनच आहे की काय, म्हणजे ध्यानधारणाच आहे की काय,
असं वाटतं. तर पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोक होती बघा. त्याची आठवण झाली. मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची. तर माझ्या डोळ्यासमोर पूर्वीच एक छान चित्र उभं राहिलं. भल्या पहाटेच उठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वयंपाकघरातील कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोटा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत. सकाळची सर्व अनेक उरकून शुचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. तर उगवतीची कोवळी किरण अंगावर घेत अणवाणी पायाने रंगीबेरंगी फुलांची शोभा निर्कत, पाना फुलांशी हितगुज करत, निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी आणि आरोग्यदायी सुंदर अनुभव असतो. तर फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव स्वतःच घासलेल्या तामणात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने आंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने स्वच्छ करून परत जागच्या जागी स्थानापन्न करतात. तर एकात्मतेने सहानेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध उघळतात. तर तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दुःख, दैन्य सारं काही विसरायला लावणारा हा एक विलक्षण अनुभव. खऱ्या भक्तिभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना तो आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, तो समर्थ आहे, मी कशाला उगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू, असा सार्थ विश्वास मनात जागतो. चंदनाच्या कंदाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धुपाचा सुगंध, तेजलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षदा, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्प्याटप्प्याने रंगत जाणारी महफिलच असते. ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटवावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराची कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही संगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की. तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून गंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्र खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारे, सकारात्मक भाव जागून तुम्हाला सात्विक बनवणारे, तुम्हाला जास्त प्रेमळ, कारुण्यमय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी, मी तुझ्या पाठीशी आहे, सर्व काही उत्तमच होईल असा भक्कम विश्वास देव करणारे, हळूहळू तुमच्यातला विसरायला लावणारे अशी ही रोजची देवपूजा. ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का? यावेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का? यात अमुक फूल आहेत आणि किंवा नाहीत म्हणून चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखं नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर, किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर, मंडळी या पूजेचा तुम्हाला काहीही उपयोग होईल का? पूजा ही कुणाबाहेरच्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वतःमधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि उत्साहाने करायचा तो एक सहज, सोपा आणि सुंदर मार्ग आहे. बघा, मीही तुम्हाला माहिती का सांगितली देवपूजेची, तर देवपूजा केल्याने मन खूप प्रसन्न होतं. खूप प्रसन्न होतं. जेव्हा तुम्ही घरात देवपूजा करता आणि देवपूजा झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही आरती, धूप, फुलं, नैवेद्य दाखवता तेव्हा घरात असं खूप प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुरुवात अशी सुंदर अनुभवाने झाल्यासारखी वाटते. ज्या घरात रोज देवपूजा केली जाते, रोज स्वामींचं नामस्मरण केलं जातं, त्या घराची तुम्ही ऊर्जा बघा, तिथे सतत तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. नकारात्मकतेला थारा मिळत नाही त्या घरामध्ये. ज्या घरात स्वामींचं अखंड नामस्मरण चालू असतं, देवपूजा केली जाते, तिथे सगळं मंगलमय होऊन जातं. तुम्ही स्वतः अनुभव आहे. आणि जेव्हा तुम्ही मनापासून ही सगळी सेवा करता, देवपूजा करता, नामस्मरण करता, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये पण बदल अनुभवायला बघा की आपलं मन किती प्रसन्न राहतं आणि आपलं मन शुद्ध व्हायला लागतं. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.